अत्यंत प्रामाणिकपणे मला मान्य आहे, कोण कुठल्या मूडमध्ये असेल, कोण कुठल्या मूडमध्ये असेल, ऑफिसवरून आले असतील, घरची कामं करून आले असतील, घरची कामं करायची बाकी असतील अनेकांची. ते सगळे मूड आपण बाजूला ठेवूया आणि आपण भजनाने सुरुवात करूया आपल्या सेशनला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रांवृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे, फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. चला, आपण अध्याय क्रमांक 4 वरती आहोत. गीता सेशन, गीता सत्र, अध्याय क्रमांक 4, ज्ञान कर्म संन्यास योग. याच्यामध्ये थोडी गंमत आहे. कधी कोणाच्या मनात असा प्रश्न आलाही असेल की आपण जे भजन करतो किंवा आपला जो वारकरी संप्रदायाचा मुख्य मंत्र आहे ना, त्याच्यामध्ये काय आहे? राम आहे, कृष्ण आहे आणि हरी आहे. राम, कृष्ण आणि हरी. तर याचा माझ्या चिंतनातून निघालेला अर्थ असा, कारण जेव्हा जेव्हा रामकृष्ण हरी बोलतो तेव्हा आतमधलं एक वैज्ञानिक माइंड असतं ना, मन जे बुद्धी असते, ते सारखं सारखं खुणावतं का का का. तर त्याचं चिंतन झाल्यानंतर असं लक्षात येतं की राम म्हणजे कोण आहेत, प्रभू श्री राम म्हणजे कोण आहेत, ज्यांनी माणसाप्रमाणे जन्म घेतला. त्यांच्यामध्ये चमत्कारिक असं काही नव्हतं त्यांच्या शरीरामध्ये. जसं भगवान श्रीकृष्णांनी अनेको लीला करून दाखवल्या, ते एकाच वेळी अनेको ठिकाणी उपस्थित असायचे. जसं त्यांच्या 16,108 त्यांच्या पत्नी होत्या. तर आपल्याला बऱ्याच वेळ आपण ऐकलं असेल कीर्तनांमधून, कथांमधून, की नारद मुनींनी सुद्धा त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांच्या मनामध्ये हा क्लेश, संशय उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला होता. अरे तुमच्याकडे लक्ष देत नाहीत, भगवान श्रीकृष्ण तुमच्याकडे लक्ष देत नाहीत, तिच्याकडे लक्ष देतात, असं करत करत त्यावेळेस भगवान कृष्णांनी ही लीला करून दाखवली होती की एकाच वेळेस ते सगळीकडे उपस्थित होते. आणि शेवटी नारद मुनींना हार मानावी लागली.
किंवा भगवान श्रीकृष्णांनी अनेको लीला चमत्कार करून दाखवले. पण प्रभू श्रीरामांच्या अवतारामध्ये असं नाही आहे. प्रभू श्रीराम कसे आहेत, मनुष्य अवतार आहे, म्हणजे माणसासारखेच वागले, त्यांनी चमत्कार करून दाखवले नाही. म्हणून ते आपण म्हणतो ना, प्रभू श्रीरामांचा आचार करावा. आचरण जर करायचं असेल तर प्रभू श्रीरामांचं, विचार असावा, आचार असावा रामांचा, विचार असावा कृष्णाचा, असं म्हटलं जातं. त्याचं हेच कारण आहे. आणि भगवान श्रीकृष्ण जसे विचार करतात ना, तसं आपण विचार करण्याचा प्रयत्न करावा. प्रभू श्रीरामांनी मनुष्य रूपाने हे करून दाखवलं, जन्म निभावून दाखवला, कर्म करून दाखवलं. भगवान श्रीकृष्णांनी देवासारखं कर्म करून दाखवलं. पूर्ण अवतार जो आहे ना, तो भगवान श्रीकृष्णांचा आहे. आणि हरी जो अवतार आहे ना, हरी म्हणजे साक्षात विठ्ठल भगवान, तो हरी अवतार कोणाचा आहे, ज्या मनुष्याने श्रेष्ठ कर्म करून दाखवलं त्याच्यासाठी घेतलेला अवतार म्हणजे हरी हा अवतार आहे. त्याच्यासाठी घेतलेला अवतार म्हणजे हरी हा अवतार आहे. हे मी का सांगतेय, आपण गीतेच्या 4थ्या अध्यायावरती आहोत, ज्याच्यामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग आपल्याला भगवंत सांगतोय. म्हणजे असं काय कर्म भगवान भक्त पुंडलिकाने केलं म्हणून साक्षात भगवंताला तिथे यावं लागलं, याचं मर्म जणू या अध्यायामध्ये सांगितलंय, असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण मुद्दा इथे असा येतो की ताई, ना आम्हाला भगवानाला खुश करायचंय किंवा आम्हाला त्याला इथे उपस्थित करायचंय अशी इच्छाच आमच्या मनात नाहीये. अजून आमच्या मनामध्ये बऱ्याच काही इच्छा आहेत. जसं सुरुवातीला आपल्याला कोणाला वाटतं की भगवंताने दर्शन द्यावं, कोणाला वाटतं, ज्याला वाटतं त्याला भगवंत दर्शन देतो, नेमकं देतो. तुमच्यातल्या काही लोकांना वाटतही असेल, पण सरासरी हा अनुभव आहे की लोकांना वाटत नाही की देवाने दर्शन द्यावं. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना असते की माझं सगळं नीट चालावं. बरोबर आहे ना यशोदाताई? प्रत्येकाच्या मनात ही भावना असते की माझं सगळं नीट वाट चालावं, कुठे मला अडचण यायला नको, आणि जरी संकट आलं तर भगवंत माझ्यासाठी धावून यावा. एक छोटीशी आपली अपेक्षा असते, ती हीच अपेक्षा असते. त्याच्या पुढे जाऊन ही झाली माणसाची अपेक्षा. त्याच्या पुढे जाऊन मुमुक्षुची अपेक्षा म्हणजे काय, हे सगळं संसारातलं दुःख आहे ना, ते ज्ञानाने दूर होणार आहे असं कुठेतरी ऐकलेलं आहे. मग ते ज्ञान म्हणजे काय, ते जाणण्याची अपेक्षा म्हणजे आपण झालो मुमुक्षु. ज्ञान म्हणजे काय, अज्ञान सोडणं म्हणजेच ज्ञान, म्हणजेच मोक्ष प्राप्त करणं म्हणजेच ज्ञान आहे, म्हणजे झालं मुमुक्षु. ठीक आहे. आणि त्याच्याही पुढे पलीकडे जाऊन मग कोणाला तरी वाटतं की नाही बाबा, जी सत्ता हे सगळं चालवत आहे ना, त्याला मी भेटावं, म्हणजे मी देवाला भेटावं, म्हणजे मला देवाचं दर्शन घडावं, असं ज्याला वाटतं ना, त्याला म्हणायचं मग जो देव झाला तो संत झाला, संतांच्या पलीकडे तो देव झाला, तो संत. अशी ही ना एक हायरार्की आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून लोक तीर्थक्षेत्री जातात. का जायचं तीर्थक्षेत्री? तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, अशी महाराष्ट्राची विचारसरणी आहे. पण जर तुम्ही इथे गेलात, उत्तरेकडे गेलात ना, तर आपल्याला हे सर्रास जाणवेल. लोकांना ना तीर्थक्षेत्रांवरती फिरायची खूप हौस असते. इकडे गेलो तिकडे गेलो, वृंदावनात तर तुम्हाला ना असे लोक अनेको भेटतील. आता हा श्रद्धेचा भाग आहे, त्यामध्ये अंधश्रद्धा नाही म्हणता येणार, हा श्रद्धेचा भाग आहे. तिथे लोक प्रत्येकाला राधे राधे म्हणतात, प्रत्येकामध्ये कृष्ण शोधतात. हे काय होतं, हा भाव डेव्हलप होतो. आपल्यातला कोणी मराठी माणूस सुद्धा तिकडे उत्तरेकडे जाऊन आला ना, तो सुद्धा बोलायला लागतो राधे राधे, तो सुद्धा म्हणायला लागतो मैयाजी, तो सुद्धा हे शब्द वापरायला लागतो. म्हणजे तो एक भावाचं इनिशिएशन आहे ना. लक्षात घ्या, तीर्थाला का जायचं, त्या तीर्थाच्या ठिकाणी जो भाव कॉन्सन्ट्रेटेड आहे ना, सगळीकडेच देव बसलेला आहे. सगळ्यांनाच हे माहिती आहे. सगळे ग्रंथ ओढून सगळे चॅनल वरती पण आता आपण बघतो, आस्था चॅनल आहे, हे चॅनल आहे, लोक टीव्ही वरती लावून ठेवतात आणि सतत तेच बडबडत असतं, ते सदैव देव देव देव. पण एका ठिकाणी ते कॉन्सन्ट्रेट झालंय ना, ते म्हणजे तीर्थांच्या ठिकाणी. मग तो भाव इनिशिएट होण्यासाठी आपल्यातली लोक तिकडे जातात किंवा आपण इतर ठिकाणी फिरत असतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, आपल्या मनामध्ये भावाची निर्मिती व्हावी यासाठी तो विचार असतो. त्याच्यानंतर मग तो भाव आपल्या कर्मातून यायला लागतो. तेच सगळं आपल्याला ज्ञानेश्वरी म्हणा किंवा गीता हे समजावून सांगते. गेल्या वेळेस आपण या पॉइंटला होतो की मध्ये आपण आहोत, एका बाजूला कोण आहे, आत्मा आहे, आणि दुसऱ्या बाजूला बंधनातलं कर्म आहे. ठीक आहे, चॉईस आपण करतो. आता याच्या पलीकडे ना एक 3 गोष्टी लिहून घ्या. तुम्ही सगळेजण लिहून घेत असाल तर 3 गोष्टी लिहून घ्या. मी तुम्हाला सांगते. पहिलं लिहा अकर्म. 3 लाईनीवरती. पहिल्या लाईनमध्ये सुरुवातीला लिहा अकर्म. दुसऱ्या लाईनला लिहा, दुसऱ्या ओळीत लिहा सकाम कर्म. दुसऱ्या ओळीत सुरुवातीला लिहा सकाम, पुढे जागा ठेवा. प्रत्येक शब्दासमोर लिहायला जागा ठेवा. पहिला शब्द लिहिला अकर्म, दुसरा शब्द लिहिला सकाम कर्म, तिसरा शब्द लिहा निष्काम कर्म.
तिसरा शब्द लिहा निष्काम करणं. आणि ही अशा पद्धतीने जरा समजून घ्या, समजायला सोपं जाईल, खूप सोपं जाईल, कारण हे गीतेमध्ये उलगडून सांगितलं नाहीये. आणि ज्ञानेश्वरीत सुद्धा निष्काम कर्त्याची लक्षणं सांगितलेत. मी तुम्हाला सांगते त्याच्यावरच्या ओव्या सुद्धा, सगळ्या नाही सांगणार, पण त्यातली एक एक ओवी सांगेन. निष्काम करणाऱ्याचं फक्त वर्णन केलंय, पण ह्याच्यातला फरक काय नेमका समजून घ्या. पहिलं काय लिहिलंय अकर्म, दुसरं लिहिलंय सकाम कर्म, तिसरं लिहिलंय निष्काम कर्म. ठीक आहे. अकर्म लिहिलंय ना, त्याच्या समोर बाण काढाने लिहा शरीर. शरीर जड पदार्थ, जड पदार्थ शरीर. अजून एक डॅश काढा आणि लिहा जड पदार्थ. ठीक आहे. आता सकाम कर्म लिहिलंय ना, तिथे ॲरो काढा आणि लिहा अपूर्ण चेतना. सकाम कर्म लिहिले तिथे लिहा अपूर्ण चेतना. ठीक आहे. आता खालच्या ओळीत या. निष्काम कर्म लिहिलंय ना, तिथे लिहा पूर्ण चेतना. पूर्ण चेतना. ओके. आता लिहिलं. आता पुन्हा अकर्मच्या इथे शरीर लिहिले, जड पदार्थ लिहिले. अजून एक डॅश काढा आणि लिहा अहंकाराची अनुपस्थिती. अहंकाराची अनुपस्थिती म्हणजे ॲब्सेन्स ऑफ इगो. अहंकाराची अनुपस्थिती. अजून एक डॅश करा तिथेच आणि लिहा क्रिया. आणि लिहा क्रिया. क्रिया क्रिया द ॲक्शन. क्रिया. झालं. इथे ओळ संपली. आता दुसऱ्या ओळीत काय लिहिलंय? सकाम कर्म, पूर्ण चेतना, अज्ञानी. अज्ञानी. अज्ञानी लिहा. अज्ञानी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. अज्ञानी. आणि नंतर लिहा अहंकाराची उपस्थिती. द प्रेझेन्स ऑफ इगो. अहंकाराची उपस्थिती. सकाम कर्म. ठीक आहे. वाक्य संपलं. तिसऱ्या लाईनला या. निष्काम कर्म आहे ना, तिथे लिहा पूर्ण चेतना. ज्ञानी. पूर्ण चेतना. ज्ञानी. आणि पुन्हा काय येणार? अहंकाराची उपस्थिती की अनुपस्थिती? व्हेरी गुड. अहंकाराची अनुपस्थिती. व्हेरी गुड. अहंकाराची अनुपस्थिती. आता मला सांगा, क्लिअर झालं सगळं? क्लिअर झालं ना? लिहिल्यावरती क्लिअर झालं. आता नीट ऐका, माझं उदाहरण देऊन सांगते. अकर्म म्हणजे काय? अकर्म आणि निष्काम कर्म. भगवान कृष्ण इतके इंटेलिजंट आहेत, इतके इंटेलिजंट आहेत. त्यांना अर्जुनाला हे सांगायचं आहे की तू दुर्योधनाला मारत नाहीयेस. तू यातल्या कोणालाही मारत नाहीयेस. का नाही मारत आहे त्याचं रिझन इथे भगवान श्रीकृष्ण देतोय की तू काय करतोयस? तू अकर्मासारखं निष्काम कर्म करतोयस. व्हॉट इज अकर्म? पापण्या लावतायत आपल्या, पापण्यांची उघडझाप होतीये म्हणजे क्रिया आहे. श्वास चालू आहे, क्रिया आहे. बरोबर आहे. आपली पोटामध्ये जे पचन इंद्रिय आहे चालू आहे, ही क्रिया आहे. आपल्याला शिंक येते, द इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स, ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नाहीये. आपण झोपलो तरी श्वास चालू आहेत आपले. मग झोपल्यावरती काय श्वास चालू असतात. बरोबर आहे. झोपल्यावर श्वास चालू असतात. मग आपण उठलो की आपण काय म्हणतो? मी श्वास घेतोय. म्हणजे अहंकार यायला लागतो. मग त्यावेळेस श्वास सुद्धा सकाम कर्म व्हायला लागतं. आर यू गेटिंग मी? आपण असे आहोत ना, आपण ज्या क्रिया आहेत त्यांना सुद्धा आपण मीच करता म्हणतो. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. पुढचं वाक्य ऐकवा. ऐका. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी. इथे कोणी असं उपस्थित आहे का की ज्याने स्वतःचे डोळे स्वतः बनवलेत? असं कोणी आहे? जर असं असतं तर आपण चष्मे लावून घेतले असते का हो? नसते ना लावून घेतले. इथे असा कोणी आहे का की ज्याने स्वतःच्या कानाला स्वतः बनवले? नाही, माझ्या कानाने असंच ऐकलं पाहिजे, तसंच ऐकलं पाहिजे, नाही ना. म्हणून देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नको. आपण माणूस प्राणी इतका अहंकाराने लडबडलेला असतो, इतक्या अहंकाराने आपण ना
त्याचा लेप आपल्यावरती बसलेला असतो ना, की ज्या क्रिया भगवंताने आपल्याला दिलेत ना, त्या क्रियांना सुद्धा आपणच म्हणतो मीच करतो, मीच करतो. श्वास कोण घेतो? मी घेतो. बघतो कोण? मी बघतो. काम कोण करतं? मी करतो. असं आपण त्याच्या मागे आपलंच पालुपत लावत असतो. आता नीट बघा, जो अकर्म म्हणजे काय? क्रिया, प्रत्येक क्रिया. जो योगी आहे, जो संन्यासी आहे, जो भगवंताला जाणतो, जो ज्ञानी आहे, जो जाणतो की हे शरीर फक्त निमित्त मात्र आहे, याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, याच्यामध्ये कॅल्शियम आहे, याच्यामध्ये सगळ्या ज्या ज्या गुणधर्मांनी हे शरीर बनले त्या त्या गुणधर्माप्रमाणे हे शरीर रिॲक्ट होतंय. दही खाल्लं की पित्त होतंय, हे तू नाही निर्माण करत आहे, शरीराचा गुणधर्म आहे ते पित्त निर्माण होणं. एखाद्याचं शरीर वातुळ असतं, त्याला बटाटा खाल्ला की त्रास होतो, त्याला वांग खाल्लं की त्रास होतो, त्याला भोपळा खाल्लं की त्रास होतो. एखाद्याचं शरीरात पित्त असतं, एखाद्याच्या शरीरामध्ये कफ असतो, ज्याला थंड खाल्लं की लगेच कफ निर्माण होतो. हे आपण करतो का? नाही, हे शरीराचं गुणधर्म आहे, तसं शरीर वागतं. म्हणजे कुठलीही क्रिया शरीरातली ही अकर्म आहे. ही काय आहे? अकर्म आहे. त्याच्यामध्ये अहंकाराची अनुपस्थिती आहे. क्रियेलाच भगवंताने अकर्म म्हटलंय. आणि जो संन्यासी आहे तो जाणतो की मी फक्त निमित्त मात्र आहे, म्हणून माझ्या हातून होणारी प्रत्येक क्रिया त्याला तो अहंकार लावत नाही, म्हणून तो ज्ञानी आहे. त्याच्या हातून होणारं प्रत्येक कर्म हे निष्काम कर्म आहे, आणि याच्या अपोजिट असणारं प्रत्येक कर्म हे सकाम कर्म आहे, जे आपण करतो. आय होप तुमच्या लक्षात येत आहे. म्हणून या 3 ओळी लिहून दिलेत. मीही तेच केलं, लिहून काढलं, सार लिहून काढला, आणि मग त्याच्यावरती चिंतन विलास म्हणतात ना, चिंतन विलास त्याच्यावरती केला. लिहून काढल्यानंतर की कसं आपण एक्सप्लेन करता येईल, आणि याच गोष्टीचा जो आपण म्हणतात ना विस्तार पुढे करू. आणि मग त्याच्यावरती मला सुंदर ओवी सुद्धा 2 ओव्या सुद्धा मिळाल्या, की जो माणूस ज्ञानी आहे ना, तो ज्ञानी माणूस काम करत असताना तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन, तो चाले तेची, तो करी तेतुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो निजे तेची कपिध्वजा समाधी माझी. तो नुसता झोपला तरी ती समाधी असल्यासारखं आहे, तो करतो तीच पूजा आहे. असं कधी होतं? ज्या वेळेस त्याच्या हातून होणारं प्रत्येक कर्म क्रियेसारखं असतं, अकर्म असतं. लक्षात घ्या, हा शब्द कर्मच आहे, पण हा शब्द कशासाठी लावलाय? अहंकाराच्या अनुपस्थितीसाठी हा शब्द लावलाय. कळतंय तुम्हाला? आणि सकाम कर्मला कर्म म्हणतात, सकाम कर्मला युजुअली कर्म म्हणतात, आणि अकर्म म्हणजे अहंकाराच्या अनुपस्थितीमध्ये होते जी क्रिया त्याला अकर्म म्हणतात. आणि ज्ञानी व्यक्तीच्या सर्व कर्म ज्ञानी व्यक्तीची ही अकर्मासारखी असतात, म्हणजेच ती निष्काम कर्म असतात, असं भगवंताला इथे सांगायचंय. भाविक हो, आपण इथे त्याचा अर्थ समजून आपण तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ताई अहंकाराची अनुपस्थिती म्हणजे काय? प्रत्येक वेळेस ना आपण सुपरफिशियल उदाहरण देतो की अरे रावणाचा गर्व, ही माझी लंका, हे माझं, ते माझं, असं आपण म्हणतो, आणि अहंकाराचं आपण काय उदाहरण देतो. पण सोन्याच्या लंकेची गरज नाहीये हो, सोन्याच्या लंकेची गरज नाहीये. साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपला अहंकार दिसून येतो. तसं बघायला गेलं तर आपली वाटी साधी शेजारणीने नेली तरी ती वाटी घरी येईपर्यंत धाकधूक लागते. हे काय असतं? आपली त्या वाटीप्रतीची आसक्ती असते ना. ताई एक खूप सुंदर उदाहरण देतात. ताई असं म्हणतात की 2 जावा असतात, त्यातली एक जाऊ काय करते? चहा बनवते आणि पाहुण्यांसमोर आणते. बघा बरं, खूप सुंदर आणि रिलेटेबल उदाहरण आहे. एक जाऊ चहा बनवते किचन मध्ये, आणि दुसरी जाऊ तो गाळलेला चहा अशी बाहेर घेऊन येते. ठीक आहे, तिने बाहेर चहा आणल्यानंतर सगळ्यांना दिल्यानंतर जी जाऊबाई असते ना, जिने चहा बनवलाय, ती 2 मिनिटांनी बाहेर येते आणि म्हणते चहा बरा झालाय ना, चहा ठीकठाक झालाय ना. आता इथे ती केलेली सूक्ष्म क्रिया, त्याच्या मागे तिचा भाव काय दिसून येते, तिची तळमळ काय आहे? चहा मी केलाय हे त्यांना कळावं, चहा मी केलाय हे त्यांना कळावं ना, ही तिची तळमळ असते ना, ही सुद्धा सकाम कर्म आहे. अहंकार उपस्थित आहे ना, अहंकार मी केलाय ही उपस्थिती आहे ना अहंकाराची, झालं, आला अहंकार. आपण आपल्या मुलांना साधं म्हणतो ना की आमच्या वेळेस असं नव्हतं. हा डायलॉग अजून माझ्या आयुष्यात इतक्यात आला नाही, माझी लेकरं लहान आहेत, पण सहज निघून जातो कोणाशीही बोलताना, अगं आपल्या वेळेस कुठे असं होतं, हे हल्लीच आलेलं आहे. हा काय आहे? अहंकार. म्हणजे आपल्याला हे सांगायचं की आपल्या वेळेस जाम भारी होतं, यांच्या वेळेस भारी नाहीये. आला ना अहंकार. आणि खरं बघायला गेलं तर काळाच्या ओघामध्ये प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्या वेळेस जाम भारी होतं. तसं प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला असुरांना मारण्यासाठी,
भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला काय, परित्राणाय साधूनाम, साधूंचा बचाव करण्यासाठी आणि खलांना मारण्यासाठी. मग आता काय खल कमी आहेत का? विचार करा ना तुम्ही, आता काही खल कमी आहेत का? तुम्ही म्हणाल की ताई कलिकी अवतार होईल, कलिकी अवतार होईल, त्याच्यावरच आज आपल्याला अभंग बघायचं हरिपाठामध्ये. पण मी तुमची चिंतनाची थोडी कवडस मोकळी करते, कारण या पूर्ण अध्यायामध्ये आपल्याला याच सगळ्या गोष्टी बघायच्यात. जे लोक आत्ता आलेत ना त्यांनी भारी मोठं नुकसान करून घेतलंय. खूप मोठी कन्सेप्ट आम्ही आत्ताच क्लिअर केले आणि आता आम्ही जातोय श्लोकांकडे. आपण आजचे श्लोक घेऊया. खूप सुंदर श्लोक आहे आणि त्या श्लोकांनंतर आपण हरिपाठाचा छानसा अभंग बघायचा आहे. पटापट बघायचे आज, कारण बरेच दिवस हरिपाठाचा अभंग नाही झालाय, मला चुकल्यासारखं वाटायला लागलंय. तर हरिपाठाचा अभंग घेऊन आपण गोष्टीकडे सुद्धा वळायचंय. ओके, चला आजच्या श्लोकांकडे या. कोणीही कुठेही जाऊ नका हा मध्येच. ऐका श्लोक क्रमांक 17. श्लोक क्रमांक 17. कर्मणो ह्यपि. हा अर्चनाताई. ओके, श्लोक क्रमांक 17. काय काय? ओके, श्लोक क्रमांक 17. कर्मणो ह्यपि, ह्यपि हला य, कर्मणो ह्यपि बोधव्यम. बोधव्यम. आता बोधव्यम आहे ना, तो यचा वरचा अनुस्वार 3 ठिकाणी आहे बघा. पहिल्या चरणात 2दा, खालच्या चरणात 1दा. त्या प्रत्येकाचा उच्चार वेगळा वेगळा आहे, तिथे लिहिलंय मी सांगते. बोधव्यम पहिल्या ठिकाणी म असा होतोय, कर्मणो ह्यपि बोधव्यम. बोधव्यैच विकर्मणः. बोधव्यैच विकर्मणः. नाकातून बोलायचंय. बोधव्यैच विकर्मणः. अकर्मणश्च बोधव्यं. शंख. अकर्मणश्च बोधव्यं. गहना कर्मणो गतिः. गहना कर्मणो गतिः. आय होप इट इज गेटिंग क्लिअर. बरोबर आहे ना? खूप सोपं आहे ना? मी एकदा फक्त बोलून दाखवते, मग माझ्या मागून बोलायचंय. कर्मणो ह्यपि बोधव्यं. बोधव्यैच विकर्मणः. अकर्मणश्च बोधव्यं. गहना कर्मणो गतिः. माझ्या मागून बोला. कर्मणो ह्यपि बोधव्यं. बोधव्यैच विकर्मणः. बोला. अकर्मणश्च बोधव्यं. गहना कर्मणो गतिः. व्हेरी गुड. सगळ्यांमध्ये खूप चांगला प्रोग्रेस जाणवतोय. खूप छान. याचा अर्थ असा आहे की कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचेही स्वरूप जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. ऐका बर का, आता इथे विकर्म हा शब्द ना, मला त्याचा मिनिंग कळतोय, पण मी अजून शुअर नाहीये, म्हणून मी तुम्हाला याचा अर्थ सांगणार नाही. ज्या वेळेस मी अजून 1-2 जणांवर कन्सल्ट करेन ना, त्यावेळेस मी तुम्हाला याचा अर्थ सांगणार. पण इथे कर्म आणि अकर्म, कर्म म्हणजे सकाम कर्म आणि अकर्म म्हणजे आपण जे अकर्म बघितलं ते आहे. ठीक आहे. कर्म म्हणजे सकाम कर्म आणि अकर्म म्हणजे निष्काम कर्म म्हणजेच अकर्म. त्याचं स्वरूप जाणलं पाहिजे आणि विकर्माचे सुद्धा स्वरूप जाणलं पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण असते. तात्विक स्वरूप समजायचं म्हणजे काय करायचं, कर्म का करतोय त्याच्या मागचं कारण समजलं पाहिजे. बघा बरं का, नेहमी लक्षात ठेवा, आपण काय करतोय आणि कुठे करतोय याचं उत्तर लगेच मिळेल ज्या वेळेस आपण ते का करतोय याचा आपल्याला अर्थ कळेल किंवा याचं आपल्याला उत्तर मिळेल. जेवण बनवायचंय, जेवण बनवण्याची क्रिया तीच असू शकते, पण ते जेवण आपण का बनवतोय, ते जेवण आपण घरच्यांसाठी बनवतोय, रोजचं जेवणाचं जर निमित्त आहे तर ते आपण घराच्या किचनमध्ये बनवू. पण जर मोठी वारकरींची दिंडी आपल्या दारात येणार आहे आणि त्यांच्यासाठी जर खिचडी बनवायची, घरात जर व्यवस्था नाही तर आपण दारामध्ये मोठी चूल पेटवतात, मग त्या टोपाला मस्तपैकी हात देतात, कशाचा, राखेचा हात देतात, कारण टोपाला काळं होऊ नये. का करायचे ते कर्म निश्चित झालं ना वारकऱ्यांसाठी, त्याचं ते कारण कळलं ना की ते कुठे करायचंय, कसं करायचंय ते सगळं क्लिअर होऊन जातं. तेच भगवंत इथे म्हणतायत, कर्माचं तात्विक स्वरूप, तत्व, त्याचं कारण जर तुला कळालं ना
की ते समजण्यासाठी ज्या सगळ्या कठीण गोष्टी आहेत त्या तुला सगळ्या समजून जातील, असं इथे भगवंताला म्हणायचंय. विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म, जे कर्म करायला योग्य नाही. थँक्यू सो मच ताई, मी याच्यावरती नक्की चिंतन करेन. श्लोक क्रमांक 18 ऐका बर का. कर्मण्य कर्मय पश्येद. आता जो द आहे ना तो आपण पाय मोडून बोलायचा आहे. द पाय मोडून बोलायचा आहे. कर्मण्य कर्मय पश्येद अकर्मणी च कर्मयः. ठीक आहे, ठीक आहे. द चा पाय मोडून बोलायचा आहे. कर्मण्य कर्मय पश्येद अकर्मणी च कर्मयः. जो न बोलतोय ना तो बाणाचा बोलायचा आहे, कारण पुढच्या चरणातले न सगळे छोटे न आहेत, न नळातले आहेत. सबुद्धिमान मनुष्येषु. आता जो श आहे त्याच्या वेळेस जीभ वरती न्यायची आहे, कारण ष षटकोनातला आहे, शहामृगातला नाहीये. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स कर्मकृत. कृत्स्न कर्मकृत. त आणि न, त ने सुरुवात, न ने अंत. कृत्स्न कर्मकृत, कृत्स्न कर्मकृत, कृत्स्न कर्मकृत. जिथे आहात तिथून माझ्या मागून बोला. कृत्स्न कर्मकृत, कृत्स्न कर्मकृत, कृत्स्न कर्मकृत. कृष्ण नाहीये, कृत्स्न. स्न, त स आणि न. कृत्स्न कर्मकृत, कृत्स्न कर्मकृत. ठीक आहे. कृत्स्न कर्मकृत, कृत्स्न कर्मकृत. कर्मण्य कर्मय पश्येद. य चा विसर्ग, य चा विसर्ग कसा बोलायचंय, अर्धा बोलायचंय, कारण पुढे प आहे. कर्मण्य कर्मय पश्येद अकर्मणी च कर्मयः. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्मकृत. ठीक आहे, माझ्या मागून बोलाल. कर्मण्य कर्मय पश्येद अकर्मणी च कर्मयः. व्हेरी गुड. आणि सगळ्यांना मी परत एकदा सांगेन, मोठ्याने बोला. जर तुम्ही बोलला नाहीत तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे. सो मोठ्याने बोला. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त. आता इथे युक्तच्या नंतरचा जो विसर्ग आहे तो पण अर्धाच बोलायचा आहे. का? कारण क, ख, प आणि फ या 4 असतील तर आपल्याला काय बोलायचंय, अर्धे विसर्ग बोलायचे, अर्धा हाफ विसर्ग बोलायचा. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्मकृत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा होय. याचा अर्थ काय आहे? कर्मामधलं अकर्म आणि अकर्मामधलं कर्म, जे आपण पहिल्यांदाच डिस्कशनला सुरुवात केली ना, त्या 3 ओळी लक्षात ठेवा नेहमी. जो माणूस बघेल की निष्काम कर्मता काय आहे, हे कर्म मी करतोय पण हे मी नाही करतय, हे माझ्या शरीराच्या स्वभाव गुणधर्मानुसार होतंय. जसं प्रजनन क्रिया करणं, प्रजनन उदाहरण मी थोडंसं वेगळं देते पण एकदम इफेक्टिव्ह आहे. जसं प्रजनन क्रिया करणं हे प्रकृतीने आपल्याला दिलेला धर्म आहे, त्याच्यामध्ये पाप आणि पुण्य हे गुणधर्म लावण्याचं कारण नाहीये, हे गुणधर्म लावण्याचं कारण नाहीये. म्हणूनच कदाचित ना जुने कीर्तनकारांचं तुम्ही जर बोलणं ऐकलं ना तर ते असं म्हणतात की ज्या माणसाने लग्न करून परमार्थ केला ना तो खूप मोठा झाला. का असं म्हणतात? की संन्यासांमध्ये खूप तुरळक किंवा खूप विरळा संन्यासी असतील ज्यांच्या मनामध्ये खरंच संन्यास असेल, पण जो माणूस विवाह करून संसार करून परमार्थ करतो ना त्याने स्वतःच्या सगळ्या म्हणजे प्रकृतीचे जे ओघ असतात ना, प्रकृतीचे जे फोर्सेस असतात ना, ते सगळ्या फोर्सेसना टर्मिनेट करून मग तो अध्यात्माला लागतो. आणि जो संन्यासी त्या फोर्सेसना दाबून धरतो, मनातून वैराग्य पूर्ण नाहीये म्हणून दाबून धरले, गेलेलं नाहीये, दाबून धरले, पाणी दाबून धरले, सगळे फोर्सेस दाबून धरलेत, ते कधी ना कधीतरी बाहेर पडतात आणि कधी ना कधी त्याच्याकडून पापकर्म घडतं, कधी ना कधीतरी घडतं. म्हणून आचार्य ओशो सुद्धा हेच म्हणतात.
की कुठलाही फोर्स तुम्ही दाबून धरू नका. म्हणून संसारिक का श्रेष्ठ आहे, तो स्वतःचे प्राकृतिक धर्माचे कर्म, प्राकृतिक कर्म सगळी पूर्ण करतो आणि मग तो अध्यात्माला लागतो. मन शांत झालं, आता शांत झालं ना, आता बसतो, आता ध्यान करतो. हळूहळू, मी नेहमी उदाहरण देते तुम्हाला, तो पारा वर चढतो खाली येतो, वर चढतो खाली येतो. कधीतरी तो वर पूर्ण नाही जात ना, कधीतरी तो तिथेच शांत होतो. जसे श्वास आपले वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात, कधीतरी ते शांत होतात. तसंच आपल्या मनाची सुद्धा स्थिती होते. आणि जो आता तिशीमध्ये आहे ना, लेट तिशीमध्ये म्हणजे 40 म्हणता येईल किंवा तिशी, काय तुम्ही 35 ते 40 मध्ये असाल ना, त्यांना या गोष्टीचा अनुभव येत असेल. हळूहळू बघा बरं का, अनुभवाच्या पातळीवरचं बोलते. आणि जी लोक ह्याच्यापेक्षा मोठी असतील ना, त्यांना चांगलाच अनुभव येत असेल की बास वाटतं आता, बस सगळ्याच गोष्टी बस झाल्या. किती दिवस ते साड्यांनी आपली कपाटं भरायची, किती दिवस ती पादत्राणं घेत राहायची, अशा हिलची चप्पल, तशा हिलची चप्पल, असली कपडे तसली कपडे, किती दिवस घेत राहायचं, किती दिवस त्या गोष्टी सुख देतात. कधी ना कधीतरी त्या गोष्टीचा किळस वाटायला लागते की नको आता. प्रत्येक संसारातलं कर्म बघा, कधी ना कधी त्या गोष्टीचा किळस यायला लागतो. खाण्याच्या बाबतीत पण तुम्ही बघा, मन नका मारू थोडे दिवस, बघा थोड्या दिवसांनी किळस यायला लागते. किती वेळ ते मी गोड खात राहू बाबा, बस झालं आता, मला नकोसं वाटतंय. पण ज्याला ह्याची अध्यात्माची जोड भेटली ना, त्यालाच असं वाटतं. अन्यथा सगळे विषय अग्नीमध्ये तूप घातल्यासारखे भडकत राहतात. म्हणून स्वतःचा ना अंदाजा घ्या. कधीच असं अध्यात्मामध्ये नसतं की ह्याने असं केलं म्हणजे माझं पण तसं असेल, अजिबात नाही. प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येक ज्ञानी माणसाच्या ना वाटा वेगळ्या आहेत. कुठलाच तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांसारखे नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत, पण त्यांचा मार्ग निवृत्तीनाथ महाराजांसारखा नाहीये. मुक्ताईचा मार्ग, संत मुक्ताईंचा मार्ग, त्या ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांच्या शिष्य आहेत, पण त्यांचा मार्ग त्यांच्यासारखा नाहीये. विसोबा खेचरांचा मार्ग, भले ते ज्ञानेश्वरांचे सोपान काकांचे शिष्य आहेत, पण त्यांचा मार्ग त्यांच्यासारखा नाहीये. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. तसा तुमचा, माझा, आपला प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. आपला मार्ग आपण शोधून काढायचा आहे. कशाने माझी प्रगती होते, कशाने माझ्यातले द्वेष, जे सडरिपू आहेत माझ्यापासून दूर होत आहेत, कशाने, हे आपला आपण शोध घ्यायचंय. म्हणून आधी आपला आपण शोध घ्यायचाय. लोक म्हणतात कीर्तन प्रबोधनासाठी, नाही, कीर्तन स्वतःसाठी. समाजाचं प्रबोधन होतच नसतं. समाज सेवा सुद्धा करा. मला खूप उशिरा कळालं हे. मला खूप, जेव्हा कळालं नव्हतं ना, मी खूप पळत राहायची. शपथ सांगते, मी खूप पळत राहायची. कधी ह्या आश्रमात गेली, कधी त्या आश्रमात गेली, कधी ह्याची मदत केली, कधी त्याची मदत केली. मी अक्षरशः मनापासून तुम्हाला सांगते, मी खूप पळले. रात्रंदिवस, रात्रीचं कीर्तनावरून येऊन कंटिन्युअस जायची मदत करायला. कधी फ्लडमध्ये असलेली लोक अनेको गोष्टींचे तर फोटो पण टाकायचे राहून जातात. आता सुद्धा माझे कीर्तनाचे टाकायचे राहून जातात, विसरून जाते. एवढी मी पळली त्या समाजसेवेत. आणि नंतर मला कळलं, समाजसेवा काय आहे. जिथे मी सुधारली ना, तिथे समाज आपोआप सुधारायला लागला. मला काहीच करायची गरज नाही लागली. यू बिकम अ ब्रँड अँबॅसेडर. जेव्हा अमिताभ बच्चन म्हणतो ना की नवरत्न तेल लगाओ और ठंडक पड़ जाएगी, बस मला ते करून दाखवायचंय. लोक आपोआप सुधारतात. किंवा मनात असा भावच येत नाही की त्यांनी सुधारावं. आधी तू सुधार, मग सगळं जग आपोआप सुधारतंय. म्हणून क्रांती आधी आपल्यापासून सुरू करायची. आपण या विषयावरती होतो की कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म आपल्याला शोधता आलं पाहिजे, तरच आपण त्या ज्ञानी या कॅटेगरीत जाऊ. आणि ही प्रोसेस आहे. दिस इज नॉट अ फिनॉमिना, दिस इज अ प्रोसेस. ऑलवेज रिमेंबर. श्लोक क्रमांक 19. इथे मी शब्द लिहिलेला आहे, फोड करून सोप्पा जाईल. वरचा शब्द वाचा. यस्य सर्वे समारंभा. आता पोटाला हबका बसला पाहिजे, कारण पुढे क आहे, विसर्गाच्या पुढे क आहे. काम संकल्प विवर्जिताः. ठीक आहे. काम संकल्प विवर्जिताः. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प विवर्जिताः. ज्ञानाग्निदग्ध कर्मान् तमाहु. हुच्या पुढचा परत हपका. तमाहु पंडितम बुधाः. पुढे ब आहे म्हणून तच्या वरचा अनुस्वार म म्हणून जाणार.
ठीक आहे. ज्ञानाग्नी दग्ध कर्मान तमाहु पंडितं बुधाः. सोपं आहे. माझ्या मागून बोलणार. नमस्कार उज्ज्वला ताई, खूप दिवसांनी आलाय, बरं वाटलं बघून. चला श्लोकाला सुरुवात करूया. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प विवर्जिताः. मी जी चुकी केली तस तुम्ही चुकी केली. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः. ते बोलल्यानंतर मला वाटलं की एक अक्षर एक्स्ट्रा होतंय, असं कसं सूर जातोय. पुन्हा एकदा बोलते, विवर्जिता नाही वर्जिता आहे. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः. ज्ञानाग्नि दग्ध कर्मानं तमाहु पंडितं बुधाः. व्हेरी गुड व्हेरी गुड. जिथे तुम्हाला ना अडतंय ना तिथे एक रेष ओढा. मी कशा रेषा ओढते, मी रेष का ओढते जिथे थांबायचं आहे, आणि जे मोठे शब्द आहेत ना तिथे तुम्ही स्वल्पविराम करा, नाही तर रेष ओढा, वाचायला सोपं जाईल. याचा अर्थ असा आहे, ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामना रहित व संकल्प रहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. त्या महामनुष्याला, कोण आहे महामनुष्य? ज्याची कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली. ज्ञानरूप अग्नीने जळून गेली म्हणजे काय? एखादा गहू किंवा आपण ज्वारी घ्या गहू घ्या, ते मातीत पडलं की त्याच्यापासून, एका ज्वारीपासून जे पीक उगवताना त्याच्या कणसाला अनेको शेकडोंनी दाणे लागतात, बरोबर आहे ना. पण तेच ज्वारीचा कण आपण जर अग्नीवरती भाजला आणि आता जर मातीत टाकला तर आता त्याचं पुढे येईल का? पीक येईल का? नाही येणार. मग इथे काय म्हणतायत? कोण महामनुष्य आहे? कोण महामनुष्य आहे ज्याची स्तुती ज्ञानी लोक करतात, जो ज्ञानी लोकांना प्रिय आहे, ज्याची सर्व कर्म ज्ञानरूप अग्नीने जळून गेली. ज्ञानरूप अग्नी, ज्ञानाग्नीने ज्याची सगळी कर्म जळून गेली. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानन, ज्याची सर्व कर्मे ज्ञानाग्नीने जळून गेली, जो कामना रहित झाला, जो संकल्प रहित झाला, त्याची सर्व ज्ञानी लोकांना त्याचं कौतुक वाटतं, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मला एक गोष्ट सांगू द्या. 16 क्रमांकाच्या श्लोकापासून ज्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक ठिकाणी माऊलींनी या ज्ञानी मनुष्याचं, या महामनुष्याचंच वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया श्लोक क्रमांक 20 वरती. त्यक्त्वा, क त्याला त त्याला व त्याला काना. त्यक्त्वा कर्मफला संगन, त्यक्त्वा कर्मफला संगन नित्य. त्यक्त्वा कर्मफल, संगनचा शब्द नीट सोपा करून लिहा. त्यक्त्वा कर्मफला संगन नित्य तृप्तो निराश्रयः. नित्य तृप्तो निराश्रयः. त्यक्त्वा कर्मफला संगन, ज्याने कर्माचा संग टाकून दिला, कर्मफलाचा संग टाकून दिला. कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा. सहाचा ह पूर्ण बोला. कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा. ठीक आहे, एकदा नीट वाचून दाखवते. त्यक्त्वा कर्मफला संगन नित्य तृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा. सोपा आहे. ओके. त्यक्त्वा कर्मफला संगन नित्य तृप्तो निराश्रयः. बोला.
व्हेरी गुड. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. आता इथे किंचित जो शब्द आहे ना, तो किंचित नाही, आपण चुकीचा बोलतो. किंचित कसा बोलला पाहिजे? नैव किंचित करोति सः. येतंय ना लक्षात मला काय बोलायचं आहे? तो साधा न नाहीये, तो किंचितचा न आहे. नैव किंचित करोति सः. ओके, लिहून घ्या. होता येईल तेवढं अशुद्ध बोलायचं टाळा. होता येईल तेवढं. पण ते अशुद्ध बोललं जाईल, मग आमच्याकडून चुका होतील म्हणून आम्ही बोलणारच नाही, असं करू नका. येईल तैसा बोल काय रामकृष्ण हरी. वेडा वाकुडा गईन परी तुझाच मनवीन. तुकाराम महाराज काय म्हणतात? मला नाही स्वर गाण्यासाठी, मला गाण्यासाठी स्वर नाहीये, मला गाण्यासाठी नीट अभंग नाहीये बोलता येते, माझं तेवढं पाठांतर नाहीये, पण वेडा वाकुडा गाईन परी तुझाच मनवीन. ठीक आहे, म्हणून येईल तसं बोला, पण हे श्लोक बोलण्याचा प्रयत्न करा. जो मनुष्य सर्व कर्मामध्ये आणि त्याच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक तो काहीच करत नाही. कोण आहे निष्कर्म? आठवा आपला गेल्या वेळचा जित्रीचा सेशन. काय सांगितलेलं? मध्ये आपण आहोत. एका बाजूला आत्मा आहे आणि दुसऱ्या बाजूला शरीर आहे, बद्ध कर्म आहेत. जो माणूस कर्माचं फळ टाकून देतो, त्या फळाची आसक्ती टाकून देतो आणि सांसारिक आश्रय सोडून देतो आणि नित्य तृप्त असा जो असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असून सुद्धा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, आणि गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. भगवान श्रीकृष्ण कशा पद्धतीने प्रत्येक वेळेस वागतात? गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. ते म्हणतात मी कोण आहे? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मचर्य पाळलेलं आहे. कोण म्हणतं? भगवान श्रीकृष्ण. 16,108 पत्नी असून सुद्धा जो ब्रह्मचर्याचं पालन करतो, जो उत्तरेच्या पोटामधला गर्भ वाचवण्यासाठी जो म्हणतो की जर मी खराच ब्रह्मचारी असेल ना तर हा गर्भ मी वाचवू शकेन, कुठल्या बेसिसवरती तो ग्वाही देतोय? तो या निष्कर्मी अवस्थेबद्दल सगळ्या संसारामध्ये वावरून सुद्धा तो बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने संन्यासी आहे, तो ज्ञानी आहे, तो सिद्ध आहे, असं इथे भगवंत म्हणतायत. भगवंत तसं आचरण करून दाखवतायत, असं बोलायला काही हरकत नाही. तर हा झाला श्लोक क्रमांक 20. जसं आपल्याला जमेल तशा अर्थाने आपण या श्लोकांचं विवेचन करून दाखवलं. पुन्हा एकदा जे लोक नव्हते त्यांच्यासाठी फक्त सांगते, अकर्म होतं शरीराने, जड पदार्थ प्रकृतीने दिलेलं जे शरीर आहे त्याच्या गुणधर्मानुसार जे होतं ते अकर्म. त्याच्यामध्ये अहंकाराची अनुपस्थिती असते, त्यालाच क्रिया असं म्हणतात. सकाम कर्म म्हणजे काय? अपूर्ण चेतना. कोण करतं ते? अज्ञानी करतो, आणि तिथे अहंकाराची उपस्थिती असते, सकाम कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय? पूर्ण चेतना, आत्मस्थितीवरती राहून जे केलं जातं ते निष्काम कर्म. मी कोण आहे? आत्मा कोण आहे? प्रकृती कोण आहे? प्रकृती धर्म काय आहे? हे मी का करतोय? जे तत्व श्लोक क्रमांक 18 मधलं तत्व जाणून जो करतो, पूर्ण चेतनेवरती जो करतो, तो ज्ञानी. तिथे अहंकाराची अनुपस्थिती असते. हे आपण सुरुवातीला बघितलं. जमलं तर कोणीतरी ते लिहून ग्रुपवरती पाठवा, बरं पडेल सगळ्यांना. आणि जे लोक येत नाही ना त्यांना सुद्धा कळेल आपण इथे काय करतोय. ऐका, आजचा आपण हरिपाठाच्या पटकन अभंगावरती जाऊया. आपला हरिपाठाचा चालू आहे अभंग पर्वताप्रमाणे पातक करणे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्त दासी. नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसीना भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. मला हा श्लोक आज घ्यायचाच आहे. याचं कारण असं आहे, आजचे जे आपण मला हा अभंग घ्यायचाच आहे याचं कारण आहे, आजचे जे श्लोक आपण पाहिले ना, इंटरचेंज झालं माझ्याकडून. आजचे जे श्लोक आपण पाहिले ना त्या सगळ्या श्लोकांचं सार इथे येतं. आता बघा बरं का, पर्वताप्रमाणे पातक करणे, सगळे शब्द सोडून द्या, आधी करणे या शब्दावरती या. आज आपण काय बघितलं? कर्माबद्दल बघितलं.
जो फळाची अपेक्षा टाकतो तो अकर्म करतो, तो निष्काम कर्म करतो. इथे पातक करण्याची पॉसिबिलिटी, पातक तुमचं कर्म पाप आहे की पुण्य आहे पुढची गोष्ट आहे, पण ती पॉसिबिलिटी कुठे येते? जेव्हा तुम्ही स्वतःला करता मानता. पर्वताप्रमाणे पातक करणे ही पॉसिबिलिटी कधी येते? जेव्हा स्वतःला करता मानतो. असा कोण असतो? तो अभक्त असतो. जो भक्त असतो तो स्वतःला करता मानूच शकत नाही. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. जो भजन करेल तो भक्त ना, आणि जो भक्त आहे तो स्वतःला करता कधी मानणारच नाहीये. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. सरळ सरळ याचा अर्थ असा आहे, जो अभक्त आहे ना तो पर्वताप्रमाणे पातक करतो. त्याची प्रत्येक कृती ही पापी असते. का? कारण मी केलं असं तो प्रत्येक गोष्टीला लावतो, म्हणजे तो पापी असतो. म्हणजे जो अभक्त आहे ना त्याच्या प्रत्येक कृतीला मी केलं असतं, म्हणून त्याची बऱ्यापैकी कृती ही पातकच असते असं म्हणायला हरकत नाही. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. ज्याच्याकडे भक्ती नाही तो अभक्त आहे. अभक्त म्हणजे कोण? ज्याला भक्ती नाही तो अभक्त. हरिसी न भजत दैवहत. हरीला जो भजतच नाही, काय? तो निदैवी आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. दैववान कोण आहे? जो भक्ती जाणतो तोच दैववान आहे. आता ह्या 2 चरणाचा अर्थ मी वेगळ्या अर्थाने सांगते तुम्हाला. जो अभक्त आहे ना त्याच्या हातून पाप होतात, त्याच्या हातून त्याच्या प्रत्येक कृतीला मी लागलं जातं म्हणून पाप होतात. आणि जो अभक्त नाहीये, कोण आहे अभक्त? त्याची लक्षणं सांगतात. अभक्त म्हणजे काय? नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. म्हणजे तो पतित पापी अभक्त आहे, जो हरीचं भजन करत नाही, जो हरीला जाणत नाही, तो अभक्त आहे. कोणीतरी मेसेज केलाय. ओके, हा ताई बोलूया आपण याच्याबद्दल. आधी आपण हा अभंग संपवूया बरं का. अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कैचा दयाळ पावे हरी. आता ह्याचा अर्थ थोडासा वेगळा येतो. जे लोक असेच बडबडत राहतात, थोडक्यात हे कथाकार असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, काही पण बरळत राहतात. म्हणजे इथे ज्ञानेश्वर माऊलींना कोण अभिप्रेत आहे? जे वेदांचा अर्थ सांगतात ना, म्हणजे त्या काळाचे. तर त्या काळाची परिस्थिती इमॅजिन करा, आणि त्याच्यावरती आधारित इथे ज्ञानोबा म्हणतायत, माऊली म्हणतायत की वेदांचा अर्थ उगाच काही पण सांगत राहतात, नको तो अर्थ सांगत राहतात. त्याचा काहीही भावाशी संबंध नाही, त्याचा काहीही भक्तीशी संबंध नाहीये. त्याच्यावरती हरी म्हणजे भगवंत दया तरी कसा करेल? तया कैचा दयाळ पावे हरी. ज्ञानी अभक्तांचा निषेध करतात. ज्ञानी अभक्त म्हणजे कोण? कुठले ज्ञानी अभक्त? इथे ज्ञानी म्हणजे कोण? ज्यांना वेदांचा अर्थ माहिती. त्या ज्ञानी अभक्तांचा इथे ज्ञानेश्वर माऊली निषेध करतात की जे ज्ञानी लोक नको त्या गोष्टी बरळत राहतात, शब्द ज्ञान नुसते बरळत राहतात, ज्यांना भक्तीचा जिव्हाळा माहीतच नाहीये, त्यांच्यावरती भगवंत दया तरी कसा करणार? ज्ञानदेव म्हणे, प्रमाण अनेक असू शकतात. ग्रंथ प्रमाण असतं, गुरु प्रमाण असतं. ग्रंथ प्रमाण म्हणजे काय? ग्रंथाच्या साह्याने आम्ही सांगतोय की हीच गोष्ट खरी आहे. ग्रंथाच्या साह्याने आम्ही सांगतोय की कसा यज्ञ करावा. ग्रंथाच्या साह्याने आम्ही सांगतोय वास्तू कशी असावी. ग्रंथ प्रमाण आहे. गुरु प्रमाण म्हणजे काय? आमचे गुरुचं वचन प्रमाण आहे. आमच्या गुरु हे सांगायचे, आमच्या गुरुनी असं सांगितलंय म्हणजे गुरु प्रमाण आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेवाप्रमाण मी माझ्या अनुभूतीने सांगतोय. काय मी माझ्या अनुभूतीने सांगतोय? आत्मा हा निधान. निधान म्हणजे संपत्ती, घबाड निधान. आमच्याकडे संपत्ती आहे, आत्मा हेच संपत्ती आहे. सर्वाघटी पूर्ण एक नांदे. ही जी आत्मा नावाची संपत्ती आहे ना, ती प्रत्येक ठिकाणी सारखी नांदते. आता बघा बर का, चरणांचा ना मी इथे थोडक्यात अर्थ लिहिलेला आहे. अभक्ताकडून पापे होतात. जो अभक्त आहे त्याच्याकडून पापे होतात. म्हणून आपण काय असलं पाहिजे? भक्त असलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनात हा भाव सतत असतो की जे काही करतोय ते भगवंत करतोय, मी करता नाहीये. म्हणजे आपल्या कर्माच्या फळाची आपल्याला आशा नाही, आणि जे काही करतोय ते भगवंत करतोय. म्हणून अभक्त म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे. नीट ऐका, ज्ञानोबा म्हणताय तिथे जो कोणी पातक करतोय ना, तर एकच पॉसिबिलिटी आहे, तू अभक्त आहेस. मग जर तुला भक्त व्हायचं असेल तर तुला काय करायचंय? हरीचं भजन करावं लागेल तुला. मग तुला कळेल की जे काही करते ना, काष्टी, पाषाणी, जळी, स्थळी सगळीकडे भगवंत आहे.
नुसतंच वाचाळ बडबड करत बसू नकोस, नुसतं वेदांताचं ज्ञान घेत बसू नकोस, त्याच्याही पलीकडे जा आणि हरी कोण आहे ते जाणून घे. कोण आहे हरी? सर्वा घटी पूर्ण एक नांदे, तोच प्रत्येक ठिकाणी भरून भरून उरलाय, तोच आहे आत्मा हा निदान. आणि त्याला कोण सांगतोय? मी सांगतोय, ज्ञानदेवा प्रमाण. ह्याच्यावरती मी एक खाली लिहिलेलं आहे, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना सर्वता नीती सांडू नको रे, मना अंतरी सार विचार राहो. याचा हे जे मनाचे श्लोक मी इथे का लिहिलंय, याचा अर्थ असा आहे, पहिला जो शब्द आहे ना, पर्वताप्रमाणे पातक करणे. एखाद्याला वाटू शकतं, जर मी म्हटलं, मी काय कोणी म्हटलं आपल्याला, कोणी मला जरी म्हटलं की तू अशी अशी क्रिया कर, तू ही पूजा घाल, तू हा यज्ञ कर, तुझी सगळी पापं जळून जातील. जर मी सुशिक्षित असेल ना, तर माझ्या मनात पहिला प्रश्न येईल, पापं जळून जातील म्हणजे मी काय पाप केलंय? कोणालाही वाटेल ना अर्चनाताई की मी काय पाप केलंय, कुठली पापं जळून जातील, व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. तसं ज्ञानोबा इथे म्हणतायत ना की पर्वताप्रमाणे पातक करणे. कोणालाही वाटेल की अरे आमची कुठली पापं, कुठली पर्वताप्रमाणे पापं म्हणताय तिथे ज्ञानोबा. ऐका बर का, मनामध्ये आपल्या हातून पापकृती होईल ती पुढची गोष्ट आहे, पण आधी त्याचा संकल्प मनामध्ये येतो. मनामध्येच वाटतं ना, खटकन कानाखाली याच्या वाजवावी, आधी कुठे होतं? मनामध्ये येतं ना. मग हाताने कृती कदाचित होतही नाही, हाताने ते पाप होतही नाही, पण मनामध्ये सतत पापाचं चिंतन चालू असतं ना आपल्या. एखादा म्हणतो की ताई आमचं इतकं का वाईट होते, आम्ही मनात सुद्धा कधी कोणाचं वाईट लेखलेलं नाहीये. असं तोंडाने बोलायला खूप सोपं आहे, पण नकळत आपल्या अंतःकरणामध्ये चिंतन झालेलं असतं, अरे माझं का असं आहे, दुसऱ्याचं इतकं चांगलं का आहे. मी रोज कीर्तनाला जाते, मी रोज प्रत्येक सोमवारी ताईंच्या G3 सेशनला जाते, तरी सुद्धा मला अजून हवा तसा जॉब मिळाला नाहीये, अजून हवं तसं माझं घराचं काम झालं नाही, हवं तसं माझ्या मुलांचं व्हायला पाहिजे तसं झालेलं नाहीये, हव्या तशा गोष्टी होत नाही. पण दुसरा मात्र चुकूनही कधी कीर्तनाच्या मंडपात दिसत नाही, कधीच दिसत नाही, पण त्याचं मात्र चांगलं चाललेलं आहे. असं का चाललेलं आहे? का नाही त्याचं वाईट होत? का आला ना, तुम्ही वाईट होत नाही हा शब्द नाही जरी बोलला तरी का त्याचं चांगलं आहे, याच्यात त्या का मध्येच पाप संकल्प सुरू झाला, दुष्ट वासना सुरू झाली. का त्याचं चांगलं झालं नाही? पुढचं वाक्य मी विचारेन तुम्हाला, का तुम्हाला वाटतं त्याचं वाईट व्हावं? बघा, अंतःकरणातून विचार करा, अंतःकरणातून विचार करा. या संसारामध्ये ना, म्हणूनच संसारिकाने संसारिकाचं ऐकावं. असा काही प्रसंग झाला की मला कोणीतरी दुःख दिलं, आपल्या सगळ्यांना कोणीतरी दुःख दिलं, आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या काहीतरी वाईटाची बातमी आपल्याला आली की अरे अरे त्याच्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं. मनामध्ये ना असं सुरुवातीला बघा, विचार करा, तुमच्या मनाचा विचार तुम्ही करा. सुरुवातीला ना थोडासा आनंद होता, अरे गाडीचं ऍक्सिडेंट झालं. मग नंतर मागचं मन म्हणतं, कारण आपण भक्त असतो ना, आपण पूजा करतो रोज, आपण ज्ञानेश्वरी वाचतो, मागून मन म्हणतं तुला आनंद झाला का त्याचे? मग आपलं ते मागचं मन असतं ना, आत्मा, तो त्या वरच्या विचाराला हाणून पाडतो, तुला आनंद झाला का? मग आपण शांत बसतो, आपण सुखी होता कामा नये. बघा, संसारामध्ये राहिल्यावरती ना स्वतःच्या मनाचे जे तरंग आहेत ना, ते समजून चला, समजून चला. हळूहळू ना या गोष्टी, हे जे वृत्तीचे तरंग आहेत ना, दुसऱ्याचं वाईट झाल्यावरती सुरुवातीला म्हणजे सेकंदाचे सुद्धा तुम्ही 100 भाग करा, आणि तेवढ्या भागाला थोडासा आनंद होतो ना, तो गेला पाहिजे. तर आपण म्हणून आपण काहीतरी अध्यात्म करतोय, तर आपण म्हणू कीर्तन ऐकून नामस्मरण करून काहीतरी फायदा झालाय. थोडा तरी आनंद आपल्याला दुसऱ्याच्या वाईटाने होतो, थोडं तरी मन आहे ना रिलॅक्स होतं. मनावरचे जे ना असे काटे काटे टोचत असतात ना मनाला, ते टोचायचे बंद होतात. कधीतरी ऑब्झर्व करा स्वतःला. आणि मी ना खूप प्रामाणिक आहे स्वतःशी, मी ना दिल खोल के बोलते, मी चुकते, मी दिल खोल के सांगते मला आनंद झाला, आणि आता तो कमी व्हायला लागलाय. हे मान्य करा. जोपर्यंत मान्य करत नाही ना की सर्दी झाले, तोपर्यंत सर्दीवरचं औषध घ्यायची बुद्धी किंवा ते मार्ग पुढचे खुले होत नाहीत. आधी संसार आहे ना मनातला, तो ओळखायला लागा. हा सुद्धा मनातला संसार आहे, हा प्रपंच आहे मनातला. दुसऱ्याच्या दुःखाने आपण सुखी होणं. मना वासना दुष्ट कामा नये रे. दुसऱ्याचा, आपला भले तो शत्रू आहे, त्याचं वाईट झालं ना तरी आपण थोड्या शब्द सुद्धा नंतर येतात, तो भावना आधी येते, थोडासा आनंद होतो मनामध्ये, आणि नंतर बोलतो आपण अरे रे रे वाईट झालं. पण ते बोलेपर्यंत मधल्या भागामध्ये मनाला आनंद झालेला असतो, तो व्हायचा बंद झाला पाहिजे. का? कारण त्याच्यामध्ये सुद्धा तोच राम आहे जो माझ्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तेच ब्रह्म आहे जे माझ्यामध्ये आहे.
म्हणूनच तर भगवंताने इथे म्हटलेलं आहे ना, भक्त भक्त म्हणजे कोण, जो विभक्त नाही तो भक्त. भक्त म्हणजे कोण, अखंड ब्रह्म त्याला दिसतं, माझ्यामध्ये जी चेतना वाहते तीच त्याच्यामध्ये वाहते, तोच भक्त आहे. भक्त म्हणजे जो कृष्णाला जाणतो आणि रामाला जाणतो तो भक्त नाहीये. भले त्याला जाणत नाही, एखादा त्याला जाणत नाही, एखादे प्रकाश आमटे त्यांनी काही कृष्णाची पूजा करण्याची गरज आहे का हो, त्यांनी रामाची पूजा करण्याची गरज आहे का हो, त्यांनी प्रत्येक प्राणी मात्रातला भगवंत जाणला, त्यांनी वेगळी पूजा करण्याची गरजच नाहीये. तेच भक्त आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी वाहणारं ब्रह्म त्यांनी शब्दांनी नाही, त्यांनी कृतीतून जाणून घेतलं, भावनेतून जाणून घेतलं आणि कृतीतून ते त्यांनी करून दाखवलं. लक्षात घ्या. म्हणून अनेको समाजसेवक जे पूजा करत नाहीत ना, त्यांना लागू नाही पडत रोजची पूजा. रोजची पूजा आपल्यासारख्या पापी लोकांना अजून लागू पडते की ज्यांच्या मनातली अजून पाप वासना गेलेली नाहीये. त्यांनी करावी पूजा. आपल्याला गरज आहे अजून, आपण अजून त्या लेवलला पोचले नाही आहोत. येतंय का लक्षात मी काय म्हणतेय? आणि याच्या पलीकडे जाऊन एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, छानशी गोष्ट आहे, ऐका. आपल्याकडे वेळ फार कमी पडतो बोलायला गेलं की. मला पल्लवीताईंचं ऐकायचं आहे, पण आता पल्लवीताई पुढच्या वेळेसाठी ना तुमच्यासाठी वेळ मी राखून ठेवणार आहे. हा 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 मी करते. आणि हे ना तुम्ही विक्रमाचं कृपया तिथे लिहा, मला थोडं चिंतन करू दे, मला तेवढा वेळ नाही मिळाला, मला थोडं चिंतन करू दे त्याच्यावरती. हा केलं का? जय हो जय हो जय हो जय हो. तरी सुद्धा शब्दांच्या पातळीवरती तुम्ही लिहून पाठवा, चिंतन करू दे त्याच्यावरती, सुटायला नको. मी ते लिहिण्याचा अर्थच तो असतो, सुटायला नको. बुद्धी नको तिकडे गुंतवून नाही ठेवायची, लक्षात ठेवण्याच्या कामात बुद्धी नाही ठेवायची. हा मी करते. आता थोडक्यात आपण गोष्ट घेऊया. आजची गोष्ट ना रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रामध्ये ती गोष्ट येते. एक व्यक्ती असतो, ही गोष्ट आहे छोटीशी पण आपल्याला मोठं मर्म देणारी आहे. एक व्यक्ती असतो, एक माणूस असतो, त्याला दारूचं खूप मोठं व्यसन असतं. म्हणजे तो इतका दारू प्यायचा ना यशोदाताई, इतका दारू प्यायचा ना की त्याच्या घरचे त्याला वैतागलेले होते, मुलं वैतागलेली होती, तो एवढा दारू प्यायचा. इतकी मित्रमंडळी नातेवाईक त्याला समजावून सांगायची, पण दारूचं व्यसन त्याच्याने काही सुटत नव्हतं. आणि दारुडे लोक बघा सांगतात, त्यात काय झालं, दारू गरजेची आहे, आम्हाला टेन्शन आलंय, नामकं झालंय, तवकं झालंय, असे सांगत असतात. तर त्याचा मित्र जो त्याचा नेहमी चांगला विचार करायचा, त्याचा मित्र त्याला म्हणतो, ठीक आहे, ह्याला ना आपण एक दिवस रामकृष्ण परमहंसांकडे, म्हणजे बंगालमध्ये झालेली गोष्ट, कोलकात्याला झालेली गोष्ट आहे, आपण त्याला घेऊन जाऊया, बघूया काही सुधार होतोय का. म्हणून तो आपल्या मित्राला, त्या दारुड्या मित्राला घेऊन त्यांच्याकडे जातो. आता त्याला काय अपेक्षित असतं की ज्या वेळेस मी ह्याला इंट्रोड्यूस करून देईल की हा माझा मित्र आहे आणि प्रचंड दारू पितो, त्यावेळेस रामकृष्ण परमहंस काहीतरी 4 शब्द सांगतील. तर ते घेऊन जातात आणि त्याला सांगतात की बघा ना आचार्यजी एवढा दारू पितो ना की काय सांगू, त्याला काहीतरी सांगा. तर तो दारुडा म्हणतो, काय काय हे सांगणार, दारू नको पिऊ सांगणार ना. रामकृष्ण परमहंस सुंदर हसतात. ते म्हणतात, नाही नाही असं काही नाही, तू पी, दारू पी, बिंदास पी, दारू प्यायची बंद करू नकोस. फक्त एक काम करशील का, तू रोज किती वाजता दारू प्यायला जातोस? रोज दारू प्यायची वेळ ठरलेली असते. सकाळच्या वेळेस जास्त कोणी दारू पित नाही, कारण सकाळचं वातावरण फार मंगलमयी असतं. संध्याकाळच्या वेळेत ना पाप सुचायला लागतात, स्पेशली 7 नंतर. तर तो व्यक्ती सुद्धा तेच उत्तर देतो की काही नाही, मी दिवसभर माझं काम बीम करतो आणि मी संध्याकाळी 7 वाजता दारूच्या गुत्त्यावरती जातो. मग रामकृष्ण परमहंस म्हणतात, बिंदास्त तू दारू पी, फक्त एकच बदल कर, 7 वाजता न जाताना तू 1-2 तास उशिरा जा. 7 वाजता न जाता तू 9 वाजता दारू प्यायला जा. आता तो व्यक्ती म्हणतो, त्यात काय मोठी गोष्ट आहे, चालेल, एवढंच करायचं आहे ना, फक्त 7ला न जाता 9 वाजता जायचं आहे ना, हरकत नाही. म्हणून आता दुसरा दिवस उजाडतो, दुसऱ्या दिवशी 7 वाजतात त्याची सगळी मित्रमंडळी त्याला फोन करायला लागतात की अरे येतोयस ना, आपल्याला जायचंय, अरे किधर आहे भाई तू, जाना है की नाही. म्हणजे तेव्हाची लोक वेगळ्या भाषेत बोलत असतील, पण चल जायचंय की नाही. तो सगळ्यांना म्हणतो की नाही नाही नाही, तुम्ही वा पुढे मी येतोय, तुम्ही वा पुढे मी येतोय. असं म्हणता म्हणता कसं तरी तो 2 तास स्वतःला आवरणं एवढी मोठी गोष्ट आहे ना की साधी सोपी गोष्ट नाही. ते व्यसन आवरणं, तो आवरतो आणि 9ला 5 मिनिटं बाकी असल्यापासून चप्पल विप्पल घालून तो सुरुवात करतो वाट चालायला. आणि चालायला सुरुवात केल्यानंतर जसा दारूचा गुत्ता जवळ येईल ना, त्या वाटेने
त्याला त्याचा पहिला मित्र भेटतो. त्याचा पहिला मित्र त्याला भेटतो आणि तो असा लडबडतच असतो. काय तू आलास? आता मी ऍक्टिंग नाही करून दाखवत. तो म्हणतो काय तू आलास? अरे तू इकडे कुठे उगवलास? तो म्हणतो अरे तुम्हाला ओळखलं नाहीस का? अरे ओळखलं रे, पण तू इकडे कुठे आलास? त्याला कळतं की हा शुद्धीत नाहीये, म्हणून तो म्हणतो तू जा आपल्या घरी जा. तो अजून पुढे जातो. त्याचा एक मित्र बाजूच्या गटारामध्ये असा बसलेला असतो. तो त्याला उचलायला जातो, उचलण्याचा प्रयत्न करतो. तो मित्र म्हणतो नाही, मी गंगेच्या पाण्यामध्ये अंघोळ करतोय. तो म्हणतो अरे तू कुठे आहेस? गटारामध्ये आहेस. तो म्हणतो गटर कुठे असतो? गटर. तो असा ऍक्टिंग करत असतो. तो त्याला बघून त्याला असं वाटतं की अरे काय, याला कळतही नाहीये हे गटार आहे. तो अजून पुढे जातो. त्याचे बरेचसे मित्र ते दारूच्या गुत्त्यामधून जे बाहेर येत असतात ते काही ना काहीतरी बरगळत असतात. काही लोकांना नीट चालताही येत नसतं. या रस्त्याच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत लुडबडतच चालत असतात. तो गुत्त्यामध्ये एंट्री करतो. तो जो दारूच्या गुत्त्याचा मालक असतो तो बघून खुश होतो. रोजचा गिराईक आला नव्हता, तो आला. तो त्याला म्हणतो की बसा बसा साहेब, तुमची नेहमीचा ब्रँड आणून देतो तुम्हाला. तो म्हणतो नाही नाही, नको आणूस. त्याच्या लक्षात येतं की रोज मी दारू पिऊन मी सुद्धा असंच काहीतरी करत घरी जायचो आणि म्हणून मला माझ्या घरचे म्हणायचे की दारू पिऊ नकोस. आली उर्मी साहे तुका मने थोडे आहे. इथे रामकृष्ण परमहंसांनी त्याला 2 तास थांबायला सांगितलं. त्याची काय अवस्था होत होती ते त्याच्या लक्षात आलं. आणि आता हे मला सांगण्याची गरज नाही की त्याचं दारू परत पिण्याची त्याची इच्छा झाली नसेल, की इतकं घाण जर मी वर्तन करणार असेल तर मी दारू पिणार नाही. जर आपल्याला वाटलं की ही साडी घ्यावी तर 2 तास नाही, 2 मिनिटं थांबा. फक्त 2 मिनिटं थांबा. 3ऱ्या मिनिटाला जर तुम्ही खरंच कीर्तन श्रवण करणारे असाल ना, थोडंसं आत्मस्थितीवरती जाणारे असाल ना, तर आपल्याला वाटतं नको घ्यायला ही साडी. ऑलरेडी खूप कपाटामध्ये पडलेले आहेत. कुठलीही वस्तू, कुठलाही विषय, थोडक्यात ना ज्यांना वेट लॉस करायचं आहे ना त्यांना सुद्धा असा समोर गुलाबजामुन आला, रसगुल्ला आला, उचलला आणि तोंडात टाकला, थांबा 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 थांबा, 1 मिनिट थांबा, फक्त 1 मिनिट थांबा आणि विचार करा ते खाल्ल्यानंतर मला काय फील होणार आहे. तुमचं रसगुल्ला खाणं थांबून जाईल. थांबा, 2 मिनिटं थांबा तिकडे. एखादा कोणीतरी काहीतरी बडबडलं, कोणीतरी एखादी कृती केली जी आपल्याला आवडत नाहीये, पटकन रिॲक्ट होऊ नका. माझाच अनुभव मी सांगते. या बाबतीत ना मला माझ्यामध्ये प्रोग्रेस जाणवतो. मी नाही म्हणणार की मी पूर्ण बदलले, प्रोग्रेस जाणवतो. सुरुवातीला ना मी पटकन रिॲक्ट व्हायची, पटकन बोलून टाकायची काही ना काहीतरी. नाही, थांब थांब थांब. त्या क्षणी 1 मिनिट सुद्धा खूप मोठा वाटतो. 1 मिनिट पण नाही, अर्धा मिनिट, 30 सेकंद थांब. फक्त बोलू नको, पटकन थांब जरा. तोंडातून येणारे शब्द तरी बदलतात. आपली प्रतिक्रिया राहत नाही, आपण रिॲक्ट होत नाही, आपण त्याला रिप्लाय द्यायला सुरुवात करतो. शांतपणे बोलतो. आपल्याला बोलायचं असतं ए मूर्खा, कळत नाहीये का, एवढं न, त्या आवेशात न बोलता आपण बोलतो अरे असं नाही, ते असं करायचंय. त्याने काय होतं, आपल्या चित्ताची अवस्था व्यवस्थित राहते. आपलं चित्त तत्वापासून ढळत नाही. आणि हे सगळं कधी करणं शक्य आहे? नेहमी लक्षात ठेवा, एक कानमंत्र आपण G3 सेशन मध्ये घेतलेला आहे. आपण G3 सेशन अटेंड करतो, हा आपला मंत्र आहे. काय मंत्र आहे? काम झालं की रामकृष्ण हरी बोलायचं, काम झालं की रामकृष्ण हरी बोलायचंय. तसा आपला दुसरा मंत्र आज घ्या. कुठलीही कृती करण्याआधी, कुठलाही शब्द बोलण्याआधी, भले तो चांगला आहे वाईट आहे, कुठलाही शब्द बोलण्याआधी, कुठलाही विषय भोगण्याआधी आणि कुठलीही वृत्ती कर्माने पूर्ण करण्याआधी ना 30 सेकंद थांबा. 30 सेकंद थांबा. त्याच्यामधला फरक जाणवून येईल. 30 सेकंद जर मनाचा कौल म्हणतोय ती करायची तर करा, आणि 30 सेकंद जर नंतर म्हणतंय मन करायची नाही तर ती नका करू. बघा किती फरक पडतोय. अध्यात्म लोक म्हणतात काय करायचं अध्यात्मामध्ये? ही दुसरी पायरी करा. ही दुसरी पायरी. आता एकादशी आहे, कामदा एकादशी, उद्या परवा ना एकादशी आहे. म्हणून एकादशीला लोक म्हणतात एकादशी दिवशी मी म्हणते नामस्मरण करा. याचा अर्थ इतर दिवशी नाही का करायचंय? अरे आधी एकादशी दिवशी तरी करा, 15-15 दिवसांनी तरी करा, मग रोज प्रत्येक दिवशी करता येईल ना. ते नामस्मरण करा. काम झालं की नाम घ्या, आणि प्रत्येक कृती करण्यापूर्वी 30 सेकंद थांबा. रामकृष्ण परमहंस यांनी समोरच्या, आणि थोडंसं कसं असतं, तुम्ही म्हणाल की ताई त्या माणसाची काय दारू अशी लगेच सुटली असेल का? आपल्यासारख्याने सांगितलेलं ते त्यांना क्लुप्ती नाहीये. रामकृष्ण परमहंसांनी सांगितले, जेव्हा
ब्रह्मज्ञानी व्यक्ती एखादा आशीर्वाद देतो ना, तर त्या आशीर्वादाच्या शब्दामध्ये सुद्धा ताकद असते. तो आशीर्वाद पूर्ण होतोच होतो. सत्यवादाचे तप आम्ही केले अमित कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलेगा. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी काळाच्या ओघामध्ये टिकण्याचं कारणच हे आहे की त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती. त्यांचे शब्द आजही गर्जना करतात. त्यांची गर्जना आम्ही करण्याची गरज नाही, त्यांचे शब्दच गर्जना करत असतात. सो आजच्या गोष्टीचं हे मर्म आहे, हे तत्व आहे, तात्पर्य आहे. याच्यावरती अजून कोणाला काही बोलायचं आहे? येस अर्चनाताई. हा हा बरोबर 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 बरोबर. नाही, मला जेवढं प्रयत्न असेल ना तेवढं मी लिहिण्याचा प्रयत्न करते पीपीटी वरती. प्रयत्न करूया. एक्झॅक्टली आपल्याकडे ना गोष्टींचं तत्व तेच असणार आहे. गोष्टी बदलत जाणार आहेत. का बदलत जाणार आहेत? कारण ना तीच गोष्ट आपल्या मनावरती ना बिंबवत राहिली पाहिजे. तत्व तेच असणार आहे. मी तुम्हाला प्रॉमिस नाही केलं की तत्व बदलेल, काहीतरी नवीन येईल. अहो, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा तेच सांगितलं आणि आता सुद्धा आपण तेच सांगतोय. तरी सुद्धा लोक म्हणजे आपण बदलायचं नाव घेत नाहीये. म्हणजे आणि हो, पर्वताप्रमाणे पातक करणे आणि वज्रलेप होणे अभक्तासी. वज्रलेप म्हणजे काय? हाच वज्रलेप. 1000 वेळा सांगितलं तरी कळत नाही. वज्राप्रमाणे तो लेप. आपली कातडी तितडी गेंद्याची होऊन जाते ना की आपल्याला फरकच पडत नाही. माझा छोटासा अनुभव, आता काही जी कीर्तनं झाली ना, योगायोगाने ते कीर्तनाचे ना 51वं वर्ष, 52वं वर्ष, 100वं वर्ष, आमच्या गावी तर आता 100वं वर्ष आहे त्या सप्ताहाचं. अरे एवढे वर्ष लोक ऐकतायत पण बदलत काहीच नाही. आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, बघता बघता नातू पंतूही तैसा झाला. तरी सुद्धा सगळे गेले पण आपण काही बदलायचं नाव घेत नाही. आपण पण जाणार. हा, कोण आहे? समर्थ आहे का? कोण आहे? हा, छोटं बाळ कोण येतंय मध्ये मध्ये? हा हा हा, खूप छान. बोला ना, बोला. हा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही साबणाने आंघोळ करता, मी पण करते. मला पण शुद्धीची गरज लागते मनाच्या. तुकाराम महाराज म्हणतात, नाही निर्मळ मन त्यास काय करील साबन. हे आहे बर का, तू गाथेमध्ये आहे, नाही निर्मळ मन त्यास काय करील साबन. काय नाही हो निष्काम कर्म. मनातले रोग ना ताई, मनातले विकार वृत्ती ना जाणं इतकं अवघड आहे ना, मी तुम्हाला सांगूही शकत नाही. कधी कधी जर चरित्र लिहिलं तर सांगू शकते की अरे मनामध्ये इतक्या वृत्ती येतात, इतके विकार येतात ना, खरंच सोपं नाहीये, खरंच सोपं नाहीये. फक्त ना त्या नाही, काही नाही हो स्वार्थविरत ताई. पुढच्या क्षणी मरण येईल, त्या क्षणी बोलायचं राहून जाईल. म्हणून हा बोलण्याचा फक्त अट्टहास आहे. फक्त ना पाप करत असताना ना एकच जाणवतं, वृत्ती येतात, कर्म करतो, त्याचा वज्रलेप होऊन देऊ नका कधी. असा लेप ठेवा की कुठल्या तरी संताने, कुठल्या तरी वक्त्याने बोलल्या क्षणी ना त्या क्षणी तरी डोळ्यात अश्रू यावेत आणि वाटावं अरे मी किती पापी.
मी अनाथ अपराधी किती म्हणेन सांगो काही, अनेको बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पालटती रंग, धरो जाता संग तव तव तो होतो बाधक. वृत्ती जर पकडायला गेला ना, एक विषय पकडायला गेला ना की पटकन दुसरा विषय समोर येतो. एकाला पकडलं की तो निसटतो, दुसरा हातात येतो. इतके आपण पापी असतो, पकडताही येत नाहीत, आपणच आपल्या पकडीत येत नाही. मग त्यासाठी हा प्रयत्न करत राहायचा, रोज रोज करायचा. तो पंखा बघा स्वच्छ केला ना, तो काही करत नाही, नुसता फिरत राहतो, एकाच खोलीत फिरतो तरी त्याच्यावरती धूळ साचते. आपलं हे मन संसारामध्ये अनेको ठिकाणी फिरतं, त्याच्यावरती किती धूळ साठत असेल. ती स्वच्छ तर केलीच पाहिजे आपल्याला. सो हा, नक्की नक्की पल्लवीताई. आणि पुढच्या वेळेस मला तुमच्याकडून ऐकायचं, आपलं बोलणं झालंय त्यानुसार. आणि पुढच्या वेळेस आपण भेटूया, नक्की भेटूया. सर्वांना येणाऱ्या एकादशीच्या शुभेच्छा. दशमीच्या संध्याकाळीपासून, दशमीच्या सायंकाळीपासून खायचं नाहीये काही, पाणी प्या, दूध घ्या दशमीच्या संध्याकाळपासून. आणि द्वादशीच्या सकाळी 9 वाजता ब्रेकफास्ट केला तरी चालेल. सगळ्यांना एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि सगळ्यांचं खूप नामस्मरण घडो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा विराजमान आहे त्याच्या चरणी अर्पण करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण